अखेरकार पावणे 2 वर्षांनंतर रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांना देण्यात आलेलं आहे. तर गिरीश महाजन हे नाशिकचे नवीन पालकमंत्री असणार आहे. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, आमदार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्रतीक्षा संपली असं म्हणावं. 100% प्रतीक्षा संपलेली आहे आणि जी काही प्रतीक्षा भरत शेठची होती ती आता त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि नक्कीच पालकमंत्री म्हणून ते रायगड जिल्ह्याला न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील. तसं पाहिलं तर पालकमंत्री पद हे पालकत्वाची भूमिका घेऊन काम करण्यासारखं आहे, परंतु बरीच चर्चा गाजावाजा राजकीय या विषयाचा झाला. मला वाटतं आता वादळ शांत झालेलं आहे. आता शांतपणे या ठिकाणी गिरीश भाऊ आमच्या नाशिकसाठी आणि भरत शेठ रायगडसाठी काम करतील असा मला विश्वास आहे. तुम्ही पण रायगडचे नेते आहात आणि त्या ठिकाणची पाहणी दौरा सुद्धा तुम्ही केला होता. काय नेमकं रायगडसाठी करायला हवं असं वाटतं पालकमंत्री म्हणून? रायगडमध्ये अनेक प्रश्न आहेत. मेन म्हणजे पुराचा प्रश्न. नेहमी जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेला दरडी कोसळत असतात आणि वारंवार त्या ठिकाणी गावच्या गावं दरडीखाली जातात. असं एक वर्ष नाही की पुराचं पाणी भरलं नाही, दरडी कोसळत नाहीत. तर मला वाटतं चांगल्या पद्धतीचा ॲक्शन प्लॅन त्या अनुषंगाने त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि रायगडच्या एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी संतुलित काम व्हावं अशी अपेक्षा आहे. नक्कीच. पण शिवेंद्रराजे भोसले यांनी आता साताऱ्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी जयकुमार गोरे करतायत. साताऱ्यामध्ये महायुतीमध्ये काही धुसफूस सुरू आहे का? नाही, मला वाटतं शेवटी पालकमंत्री पद हे मागणीनुसार मिळत नसतं. 3 पक्षांचं आमचं सरकार आहे, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाला बॅलन्स करत त्या ठिकाणी ही पदं त्या ठिकाणी द्यावी लागतात आणि त्याच्यामुळं मला वाटलं म्हणून हा पालकमंत्री या जिल्ह्याचा झाला पाहिजे, त्याला वाटतं म्हणून त्या जिल्ह्याचा, असं नसतं. देवेंद्रजी तिन्ही पक्षाला विश्वासात घेऊन त्या नेत्यांशी चर्चा करून गरजेनुसार त्या जिल्ह्याला चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याला पालकमंत्री केलं जातं. नक्कीच. आपण पाहतोय पालकमंत्री पदासंदर्भात बराचसा संभ्रम होता. का केलं जात नाहीये? मग महायुतीमध्ये धुसफूस आहे का? असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात होते. मात्र आज दोन्ही मंत्र्यांच्या पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे. त्यामुळे जोमानं आता काम करू लागतील दोन्ही नेते. हा धुसफूस चर्चा ही तर होतच असते. आता तुमच्यासाठी ते खाद्य बंद झालं, काय तर रोज हा पालकमंत्री होणार, तो होणार नाही होणार. आता मला वाटतं ही चर्चा त्या ठिकाणी बंद होईल आणि दोघंही त्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्वाच्या भूमिकेनं त्या ठिकाणी काम करतील. आपण पाहतोय की आयकर भवन जे चर्चगेटमध्ये त्या ठिकाणी आग लागलेली आहे. 2 जणांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. वारंवार आगीच्या ज्या घटना घडत आहेत, ऑडिट केलं जात नाहीये मग फायरचं असं म्हणावं. नाही, फायर ऑडिट तर होतच असतं. कधी कुठे शॉर्ट सर्किट होतं किंवा वेगवेगळी कारणं असतात, परंतु त्या ठिकाणी 100% फायरप्रूफ यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर फायर ऑडिट करणं आवश्यक आहे आणि मला वाटते नित्यनेमानं होण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या आगी कमी होतील असं मला वाटतं. संजय राऊत आज नाशकामध्ये त्या ठिकाणी मोर्चा सुद्धा काढलेला आहे आणि खड्ड्यांसाठी हा मोर्चा काढलेला आहे. जामनेर पॅटर्न आणला मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारांसाठी, अशा पद्धतीची त्यांनी टीका केली आहे. संजय राऊतांच्या टीकेला कुठलाही आधार नसतो. आता काय जामनेर पॅटर्न आहे? उगाच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला असं संजय राऊतांचं रोजचं सकाळी उठल्यावर बोलणं असतं आणि त्यांचा भोंगा सकाळी वाजत असतो. मला वाटतं ठीक आहे, आता खड्ड्यांचा प्रश्न नक्कीच आहे. एकाच वेळेला सगळ्या त्या MGLची कामं, खड्डे खोदणं असं सुरू होतं. थोडंसं नियोजनातही अभाव होता, परंतु आता त्या ठिकाणी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे. वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन अधिकाऱ्यांनाही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आज मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा बैठक घेत आहेत. आता सगळे लोक लक्ष घालत आहेत, परंतु यांना राजकारणासाठी प्रत्येक मुद्द्याचं राजकारण करायचं असा त्यांचा फंडा आहे आणि म्हणून संजय राऊतांनी आता या खड्ड्यांचं निमित्त घेऊन आपल्याला पुन्हा राजकीय स्पेस का निर्माण करता येते का असा त्यांचा प्रयत्न दिसतोय. शेवटचा प्रश्न आहे, नवनाथ वाघमारे यांनी जे विधान केलं होतं मराठा तरुणींसंदर्भात, जालन्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मला वाटतं ते केवळ गुन्हा नाही, त्यांना डांबून ठेवलं पाहिजे. राजकारणात एकमेकांवर टीका टिप्पण्या करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु आता कुठल्याही समाजाच्या व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य जर केलं तर जाहीर चौकामध्ये त्याचे कान फोडले पाहिजेत. प्रत्येकाला आया बहिणी आहेत आणि त्याचा जातीवर नेऊन
अशा विकृत पद्धतीनं त्या ठिकाणी उल्लेख करणं मला वाटतं कुणालाही शोभा देणार नाही. केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर त्यांना जेलमध्ये चांगलं डांबून ठेवलं पाहिजे. मग कुठल्याही समाजाचा नेता अशा प्रकारचा आया बहिणींवरून मुलाबाळांवरून त्या ठिकाणी बोलणार नाही. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.